नमस्ते. आता आपण पाहणार आहे की जर आपल्याला एखाद्यानं रिजेक्ट केलं, नाकारलं, नापसंत केलं, तर आपल्या मनातली जी काही घुसमट आहे, आपल्या मनात जे काही विचारांची घालमेल होती, तर ती रिलीज करण्यासाठी कशा पद्धतीने टॅपिंग केलं जातं. एखाद्या ठिकाणी आपण नवीन विषय मांडत असतो. आपल्याला आवडीचा विषय त्या ठिकाणी मांडत असतो किंवा समोरच्याचं भलं व्हावं म्हणून आपण काहीतरी सांगत असतो. तर त्या ठिकाणी आपल्याला काय तो समोरचा व्यक्ती स्वीकारत नाही किंवा जसे अपेक्षित रिझल्ट यायला पाहिजे, जसं त्याने स्वीकारायला पाहिजे, जसं ऐकायला पाहिजे, तसं ऐकत नाही नसेल, तर त्या भावना स्वीकारणं, तो थोडंसं आपल्याला जड जातं आणि तिथं कुठेतरी आपण संघर्षाला सामोरे जात असतो. म्हणून तो संघर्ष टाळण्यासाठी कशा पद्धतीने टॅपिंग करायचं, तर ते पाहूया. माझ्यासोबत तुम्ही टॅपिंग. नापसंत ठरण्याची भीती. मला भीती वाटते. त्यांनी मला नाकारले तर? ज्या भावना वाटतात त्या व्यक्त करत करत टॅपिंग करायचं. मला भीती वाटते त्यांनी मला नाकारले तर? मला माहिती आहे माझा मुद्दा खूप चांगला आहे. समोरच्या व्यक्तीचा त्यामध्ये त्याचा खूप फायदा आहे. नेक्स्ट, इतके असूनही मला नाकारतात. असे असले तरी मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. मी जसा आहे तसा माझ्यावरती प्रेम करतो. नेक्स्ट, मला खूप यश मिळाल्याचे बघून किंवा यश मिळाल्यानंतर माझ्या वागण्यातला बदल बघून लोक काहीतरी म्हणतील, नाकारतील. असे असले तरी मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. मी माझ्यावरती प्रेम करतो. नेक्स्ट, मी स्वतःला बोलून मोकळे करत आहे. नेक्स्ट, मी नवनवीन विचारांना कृतीत आणत आहे. नेक्स्ट, माझे व्यक्तिमत्व हे वेगळे आहे त्याचा आदर करतो. नेक्स्ट, तसेच दुसऱ्याच्या व्यक्तिमत्वाचाही आदर करतो. नेक्स्ट, मी माझे निर्णय खूप सहजतेने घेतोय. नेक्स्ट, मी माझ्या व्यक्तिमत्वावर संपूर्णपणे विश्वास ठेवतोय. नेक्स्ट, मी माझे मत व्यक्त करताना जे जे अडथळे येतात मी रिलीज करत आहे. नेक्स्ट, मी माझ्या आवाजाचा आणि शब्दांचा वापर चांगल्यासाठीच करत आहे. नेक्स्ट, मी माझ्या आवाजाचे सामर्थ्य ओळखून आहे. नेक्स्ट, नवीन कल्पना आणि विचार मी सहजतेने व्यक्त करत आहे. नेक्स्ट, आणि ते मला आवडायला लागले आहे. नेक्स्ट, मी आत्मविश्वासाने बोलत आहे. नेक्स्ट, मी जे काही काम करत आहे ते आनंदासाठी करत आहे. मला आता सर्वजण स्वीकारत आहे. माझ्या म्हणण्यावर लोक आता विश्वास ठेवत आहेत. लोकांनी मला चांगले म्हणावे म्हणून मी हे काम करत नाही, तर हे काम खरंच चांगले आहे म्हणून मी हे करतो. नेक्स्ट, मी जसा आहे तसा स्वतःचे कौतुक करतोय. नेक्स्ट, लोकांना आवडो अथवा न आवडो, पण माझे स्वतःचे यश पाहायला मला खूप आवडतं. नेक्स्ट, लोकांनी मला चांगले म्हणायलाच पाहिजे असे आता वाटत नाही. नेक्स्ट, लोक माझ्या आजूबाजूला सतत असतात. लोकांना मी आवडतो. नेक्स्ट, कारण त्यांना माहित आहे मी खूप महत्वाची व्यक्ती आहे.
मी लोकांच्यावर सहज विश्वास ठेवतो, कारण मला माहिती आहे त्यांच्यापेक्षा जास्त विश्वास मी माझ्यावर ठेवतो. नेक्स्ट, चांगल्या लोकांच्या संगतीत राहायला मला आवडते. चांगल्या लोकांच्या संगतीत राहायला मला आवडतं. एक दोन दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. तर अशा पद्धतीने तुम्ही टॅपिंग करायला विसरू नका. तुमचे जे पण काही ब्लॉक्स आहेत ते रिलीज करा. अशा पद्धतीनं नक्कीच तुमचं व्यक्तिमत्व अंतर्बाह्य बदलून जाईल. थँक्यू.